नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। हे जोडपे स्वर्गात बनतात। त्यांच्यात अपार प्रेम असते आणि ते खूप खास असतात। जरी सर्व जोडपे चांगली असतात आणि त्यांना प्रेमही असते, पण मी तुम्हाला सांगते की काही जोडपे अशी स्वर्गात त्यांच्या जोड्या बनल्या जातात। जगात लग्नाचे बंधन खूप पवित्र, सर्वत्र पवित्र बंधन मानले जाते। लग्नासाठी वर आणि वधूचा शोध पृथ्वीवरच घेतला जातो। परंतु मित्रांनो, असे म्हटले जाते की त्यांची जोडपी वरून ठरवली जातात। देवाने एखाद्याच्या नशिबात जे लिहिलं आहे तेच मिळते। माणूस फक्त त्यावर कृती करतो। तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी तुमच्या वडिलांना एकेकाळी ऐकले होते की जोडपे स्वर्गात बनलेले असतात। एखाद्याच्या नशिबात जे लिहिले आहे तेच मिळते। आज आम्ही तुम्हाला अशाच लोकांची नावे सांगणार आहोत, त्यांची जोडपे स्वर्गात बनतात। जुन्या शास्त्रानुसार काही जोडपे असे असतात की त्यांच्यात अपार प्रेम असते आणि त्यांचे नाते अतूट असते। हे लोक प्रत्येक अडचणीमधून निघत असतात, तर एकमेकांना साथ देतात। तर मित्रांनो, जाणून घेऊया की असे कोणते लोक आहेत ज्यांची जोडपी खरोखर स्वर्गात बनतात। परंतु त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला कायम राहावा असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा। तुमची उपस्थिती निश्चित करा। नंबर 1 म्हणजे अ आणि म या नावाचे जोडपे। तर मित्रांनो, या नावाचे जोडपे भगवान शिव आणि पार्वतीजी यांचे अवतार मानले जाते। भगवान शिवाचे आशीर्वाद या जोडप्यावर नेहमीच राहतात। दोघेही खूप शांत स्वभावाचे आहेत। ते एकमेकांना चांगले समजून घेतात आणि एकमेकांच्या खूप जवळ आहेत। ते एकमेकांच्या खूप काळजी घेतात। हे जोडपे खूप खास आहे कारण त्यांचे नाते केवळ सांसारिकच नाही तर आध्यात्मिक पातळीवरही खूप खोल आहे। शिव आणि पार्वतीप्रमाणेच या जोडप्यामध्ये एकमेकाबद्दल संयम, त्याग आणि आदराची भावना निर्माण असते। त्यांच्या नात्यामध्ये प्रेमाचे बंधन इतके मजबूत आहे की कठीण परिस्थितीतही ते एकमेकांना कधी सोडत नाही। क्रमांक 2 पी आणि एस नावाचे जोडपे। पी आणि एस नावाचे जोडपे एकमेकावर गाढ विश्वास ठेवतात। ते नेहमीच त्यांच्या जोडीदाराला आनंदी पाहू इच्छितात आणि त्यासाठी काहीही करण्यास तयार असतात। त्यांचे नाते इतके मजबूत आहे की किती अडचणी जरी आल्या आणि किंवा त्यांचे प्रेम तोडण्याचा कोणी प्रयत्न जरी केला तरी त्यांचे प्रेम अतूट राहते। त्यांचे नाते सत्य आणि निष्ठेचे प्रतीक आहे। ते एकमेकांच्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि नेहमीच एकमेकांच्या कल्याणाची काळजी घेतात। या जोडप्यामध्ये परस्पर आदर आणि सहकार्याची भावना असते, त्यामुळे कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतात। हे जोडपे नेहमीच आनंदाने आणि दुःखात एकमेकांच्या सोबत राहते आणि त्यांच्या जोडीदाराच्या आनंदाला प्राधान्य देतात। क्रमांक 3 अ आणि स नावाचे जोडपे। अ आणि स नावाचे जोडपे एकमेकांसाठी बनलेले असतात। कधी त्यांच्यात भांडणे होतात, पण त्यांच्या प्रेमाने ते सोडवतात। या दोघांमध्ये इतकी खोल समज आहे की ते कधी एकमेकांशी खोटे कधी बोलत नाही। त्यांच्या आवडीनिवडी इतक्या समान आहेत की ते एकाच आत्म्यासह 2 शरीरासारखे आहेत। त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच आनंदाने भरलेलं असतं आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतात। हे जोडपे एकमेकांच्या खरे साथीदार आहेत आणि एक खोल समजूतदारपणा आहे आणि परस्पर एकमेकांचा आदर करतात। तर परस्पर सोहाळ त्यांच्यामध्ये खूप समजदारीपणा आहे, मजबूत आहे। बाह्य दबाव किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीतही त्यांचे नाते कमकुवत होत नाही। जेव्हा त्यांच्यामध्ये मतभेद होतात तेव्हा ते दोघे एकत्र येऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रेमाच्या सामर्थ्याने ते दूर करण्याचा प्रयत्न करतात। क्रमांक के आणि टी नावाचे जोडपे। मित्र किंवा जोडपे केवळ त्यांच्या नात्यात प्रामाणिकपणा राहते असे नाही तर एकमेकांबद्दल खूप खोल समज आहे आणि विश्वास देखील ठेवतात। ते प्रत्येक क्षणी एकमेकांसोबत उभे राहतात, परिस्थितीमध्ये कशीही असो। जरी एक कमकुवत झाला तरी दुसरा त्याचा आणि तिचा मजबूत आधार बनतो। त्यांचे प्रेम त्यांच्या नात्याची ओळख आहे आणि ही जोडी स्वर्गात बनलेली आहे। या नावाचे लोक बहुतेकदा तर प्रेमविवाह करतात कारण ते एकमेकांशी उघडपणे त्यांच्या भावना शेअर करण्याचा विश्वास ठेवतात। हे एक आहे, ते कधी एकमेकांना फसवत नाही। त्यांच्यात विश्वासाचे एक अतिशय मजबूत बंधन असतं, जे काळानुसार अधिक दृढ होत असतं। आयुष्यामध्ये किती अडचणी जरी आल्या तरी एकमेकांवरती प्रेम कधी कमी होत नाही।
हे सर्व लोक सर्व आव्हानांना अगदी सहजपणे पार करतात, त्यामुळे त्यांचे नाते आणखीच मजबूत होते आणि सर्वांमध्ये महत्त्वाचे म्हणजे नेहमीच एकमेकाच्या आनंदाची काळजी ते घेत असतात. क्रमांक 5, डी आणि एन अक्षरे असलेले जोडपे. तर मित्रांनो, या नावाचे जोडपे दिसायला खूप सुंदर आणि बुद्धिमान असतात. जगामध्ये लोक ज्याच्यावर खरोखर प्रेम करत असतात त्यांच्याशीच लग्न करतात. हे लोक एकमेकांसाठी असतात तर नेहमीच काही करण्यासाठी तयार असतात. हे जोडपे केवळ बाहेरूनच नव्हे तर व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीतही त्यांचे नातेसंबंध खूप आकर्षक आणि प्रभावी असतात. या जोडप्यामध्ये एकमेकांसाठी खरे आणि खोल आहे, जे त्यांचे नाते खूप खास बनवते. हे लोक एकमेकांसाठी कोणत्याही थराला जाण्यास, त्यांचे नाते मजबूत करण्यास नेहमीच तयार असतात. क्रमांक 6, आर आणि एस नावाची जोडपी. आर आणि एस नावाची जोडपी यांचे नाते इतके खोल आहे की एकमेकाचे तोंड आणि डोळे न पाहता एकमेकाचे शब्द समजतात. हे लोक एकमेकांपासून कितीही दूर असले तरी ते त्यांचा जोडीदार काय विचार करत आहे हे समजू शकतात. त्यांचे प्रेम इतके खोल आहे की ते त्यांच्या नात्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. त्यांच्यामध्ये एक अनोखी भावनिक समज आहे. जेव्हा एक जोडीदार अडचणीत असतो तेव्हा दुसरा काही न बोलता त्यांच्या भावना समजून घेतो. या खोल नात्यामुळे त्यांचे नाते एका अतूट बंधनासारखे आहे, जे त्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये एकत्र ठेवते, त्यांना एकत्र आणते. त्यांचे प्रेम इतके खरे आहे की ते एकमेकांपासून सुख दुःख मनापासून अनुभवतात. क्रमांक 7, एस आणि जे नावाची जोडपी आहेत. एस आणि जे नावाचे जोडप्यामध्ये खरे आणि अतूट प्रेम आहे. ते एकमेकांसाठी आंधळेपणाने विश्वास ठेवतात. जरी त्यांचे छोटेसे भांडण जरी झाले तरी ते विनोदाने संपते. जेव्हा ते रागवतात तेव्हा ते एकमेकांना पटवून देण्यामध्ये ते संपते. एकमेकांना पटवून देण्यातच तज्ज्ञ असतात. त्यांचे विचार इतके समान असतात की असे वाटते की एकमेकांसाठीच बनले आहेत. या जोडप्यामधील खास गोष्ट म्हणजे त्यांचे अनोखे आणि नैसर्गिक बंधन. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे त्यांच्यासाठी ती विनोदापेक्षा कमी नाही. ते एकमेकांच्या भावनांची पूर्णपणे काळजी घेत असतात आणि जेव्हा गैरसमज होतात तेव्हा ते प्रेमाने आणि हास्याने ते विनोद सोडवत असतात. या जोडप्याला भगवान शिव आणि माता पार्वती यांचे विशेष आशीर्वाद मिळतात. क्रमांक 8, एन आणि एस नावाची जोडी. तर मित्रांनो, जेव्हा या नावाची जोडी प्रेमात पडतात तेव्हा ते संपूर्ण जगासमोर त्यांचे प्रेम सिद्ध करतात. ते एकमेकांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि ते त्यांच्या जीवनसाथीला समान दर्जा देऊ शकतात. याशिवाय या नावाचे लोक त्यांच्या जीवनसाथीच्या सुखदुःखाची काळजी नक्की घेतात. या जोडप्यामध्ये प्रेम इतके खरे आहे की मजबूत आहे की ते जगापासून त्यांचे नाते लपवण्याऐवजी ते अभिमानाने सर्वांसमोर मांडतात. हे लोक त्यांच्या प्रेमाबद्दल खूप आत्मविश्वासू असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये किती आव्हाने आली तरी हे जोडपे नेहमी एकमेकाच्या सहाय्याने ते पाठीशी उभे राहतात आणि नेहमीच एकमेकांना आधार देतात. क्रमांक 9, ए आणि बी नावाची जोडपी. तर मित्रांनो, त्यांचे प्रेम सर्वात अतुलनीय आहे. त्यांचे प्रेम कोणीही कधी तोडू शकत नाही आणि या नावाचे लोक एकमेकांसाठीच जीव देण्यास तयार असतात किंवा त्यांना त्यांच्या जीवनसाथीशिवाय इतर कोणाचंही ते ऐकायला आवडत नाही. या नावाचे लोक स्वभावाने खूप शांत असतात आणि त्यांच्यात खूप 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 प्रेम असते. त्यांचे विचार एकमेकांशी खूप सौम्य असतात. त्यांच्यात खूप कमी भांडणे होतात आणि जरी भांडण झाले तरी एकमेकांना कसे पटवायचे हे खूप चांगल्या प्रकारे जाणवते. नेहमीच एकमेकांना खंबीरपणे आधार देतात. या लोकांचे प्रेम केवळ खोलच नाही तर खूप अतुलनीय देखील आहे. हे त्यांच्या नात्यामध्ये इतके घट्ट बांधलेले आहेत की बाहेरील जगाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि इतर कोणी त्यांचे नाते तोडू शकणार नाही. क्रमांक 10, के आणि एल नावाचे असलेले जोडपी. असे म्हटले जाते की ते के आणि एल नावाचे असलेले जोडप्यांना राधाकृष्णाचे आशीर्वाद असतात. ते स्वर्गात बनलेले आणि पृथ्वीवर आलेले जोडपे आहे. हे लोक त्यांचे
प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि एकमेकांना कधी फसवत नाही. आयुष्यामध्ये किती अडचणी आल्या तरी त्यांचे प्रेम नेहमीच खोल आणि खरे असते. त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांना आनंदाची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्यात ते प्रेम इतके खोल आणि अढळ आहे की कोणतीही इच्छा अडचण त्यांना हलवू शकत नाही. हे नाते केवळ आकर्षण आधारित नाही तर एकमेकांबद्दल खऱ्या भावना आणि समर्पणावरती आधारित आहे. आर्थिक समस्या असोत किंवा जीवनातील इतर अडचणी असोत, के आणि एल नावाची जोडपी प्रत्येक परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देते. जीवनातील इतर अडचणी असोत, के आणि एलची जोडपी प्रत्येक परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देण्यासाठी वचनबद्ध असते. क्रमांक 11. ए आणि के नावाच्या जोड्या सर्वात विश्वामध्ये संपूर्ण मानल्या जातात. ते कधीही एकमेकांना फसवत नाहीत आणि त्यांच्या नात्यामध्ये पूर्णपणे प्रामाणिकपणा असतो. नाते हे केवळ प्रेमळ आणि आकर्षणावर आधारित नसते तर ते खोल समज आणि परस्पर आदरावरती आधारित असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देतात. त्यांच्यातील संवादाची पातळी इतकी मजबूत आहे की ती त्यांच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणि गैरसमजुतीला ज्ञान मिळत नाही. या परस्पर समजुती आणि विश्वासामुळे हे जोडपे आयुष्यातील सर्व आव्हानांना एकत्रित तोंड देतात आणि त्यांचे नाते नेहमीच मजबूत राहते. क्रमांक 12. एच आणि एन नावाचे जोडपे हे नेहमीच त्यांच्या जीवनसाथीला आनंदी ठेवण्याचा विचार करतात. या नावाचे लोक कधीही त्यांच्या जीवनसाथीबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय ठेवत नाहीत. त्यांचे नाते आयुष्यभर आनंद आणि एकतेने भरलेले राहते. असे मानले जाते की ही जोडपी स्वर्गात बनलेली असतात. या जोडप्याबद्दलची खास गोष्ट अशी आहे की त्यांचे प्रेम केवळ खोलच नाही तर अत्यंत निस्वार्थी देखील आहे. हे लोक त्यांच्या जीवनसाथीच्या प्रत्येक लहान मोठ्या आनंदाची काळजी घेतात. हे जोडपे एकमेकांच्या भावना आणि गरजा खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यांच्या सर्व सुखदुःखामध्ये नेहमी साथ एकमेकांसोबत उभे राहतात. स्वर्गात बनलेली ही जोडपी. अजून काही जोड्यांचे उदाहरण म्हणजे एम आणि आर नावाची जोडपी ही देखील खूप एकमेकांसाठी समर्पित असते. त्यांच्यातील नाते केवळ शारीरिक नाही तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवरही खूप मजबूत असते. ते एकमेकांसाठी नेहमी प्रेरणादायक ठरतात. एकत्र मिळून मोठे उद्दिष्टे गाठतात. टी आणि ए नावाची जोडपी. त्यांचे प्रेम अति शांत आणि संयमी असते. त्यांच्या नात्यामध्ये संवाद, सहकार्य आणि समजूतदारपणा खूप असतो. हे जोडपे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवत नाही. ते शांतपणे सोडवतात आणि त्यांचे प्रेम दिवसेंदिवस वाढत जाते. बी आणि पी नावाची जोडपी. ही जोडी एकमेकांच्या भावना लवकर ओळखते आणि ते एकमेकांना समजून घेतात. हे एकमेकांचा अपार श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. त्यांच्या नात्यात विश्वास हे खूप मजबूत आहेत. एल आणि आर नावाची जोडी. या जोडप्यामध्ये साहचर्य आणि आदर हे मुख्य आहे. ते कोणत्याही आव्हानांना सामोर जाताना एकमेकांचा आधार घेतात. या नात्यात साथ आहे तर हर काही आहे हे पूर्णपणे लागू पडते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.